चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित विषयातील सराव संच 4.2 अभ्यासणार आहोत। आता आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, काही उदाहरणं 10 उदाहरणं दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहेत। खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतिबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा। आता इथे काय दिले आपल्याला, आकृतिबंध दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचंय, पुढील 3 संख्या ओळखायच्या आहेत। चला तर मग आता आपण एक एक सोडून घेऊया। आता पहिला आकृतिबंध काय दिलेला आहे, 1 1 1 म्हणजे हा आकृतिबंध 1 1 नेच हे झालेला आहे, म्हणजे इथं पण काय येणार 1 1 आणि 1 बरोबर। आता दुसरं पाहूया, 1 2 3 4 5 6 7 हा काय झाला 1 1 ने वाढत चाललाय, म्हणजे पुढची संख्या काय येणार 8 9 10। आता तिसरं उदाहरण आपण पाहूया, 1 3 5 7 9। आता इथे काय झालंय पहा बरं, 1 3 5 7 आणि 9 म्हणजेच आपल्याला या सर्व काय आहेत, विषम संख्या आहेत। मग 1 3 5 7 9 पुढची काय येणार 11 13 आणि 15 ह्या झाल्या आपल्या विषम संख्या। आता पुढच्या 2 4 6 8 10 12 इथं काय दिलंय आपल्याला, समसंख्या दिलेल्या आहेत। आता 12च्या नंतरची समसंख्या कोणती येणार, 14 16 आणि 18। त्यानंतर 5वं दिलंय 1 3 6 10 15 21। आता इथं काय करायचं आपल्याला पहा, इथे आपल्याला पटीत वाढत चालायचं आहे। 1 अधिक 1 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 5 21 21 आणि 6 28 28 आणि 36 36 आणि 8 45। 6 नंबरचा आहे 1 4 3 16 25 36। म्हणजे आता आपल्याला आपण पाहतो वर्ग संख्या दिसतेत आपल्याला दिलेल्या, कुठल्या संख्या आहेत वर्ग संख्या। 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81। अशा प्रकारे आपण या वर्ग संख्या आहेत। त्यानंतर 1 8 27 64 125। आता ह्या काय आहेत, तर ह्या आहेत घन संख्या। आता इथं पहा, 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 5 चा घन 125 6 चा घन काय येईल मग 216 7 चा घन 343 8 चा घन 512। अशा प्रकारे हे आपल्याला घनसंख्या दिलेल्या आहेत। आता पहा 0 1 1 2 3 5 8 13 21। आता हे काय, हा कुठला आकृतिबंध आहे तर आपण पाहूया। आता हे पहा, इथं थोडासा ट्विस्ट आहे, 0 1 1 अधिक 0 अधिक 1 1 1 अधिक 1 2 2 अधिक 1 3 3 अधिक 2 5 5। म्हणजे इथं काय केलंय, पुढची संख्या आणि अगोदरची संख्या यांची बेरीज केलेली आहे। आता पहा 21 आणि 13 किती होतील, मग आपण करून पाहूया। 21 आणि 13 34। इथं आपली पुढची संख्या येणार आहे 34 34 अधिक 21 55 55 अधिक 34 9 5 आणि 3 8 89। अशा प्रकारे हा आकृतिबंध होता। आता 9वं काय दिलंय, 1 2 4 8 16 32 64। आता हे काय आहे बरं, 1 ची दुप्पट 2 2 ची 4, म्हणजे इथं आपल्याला दुप्पट दिलेली आहे। 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 64 दुने 128 128 दुने 256 आणि 256 दुने 512। दुप्पट म्हणजे काय, त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजेच दुप्पट। आता आपल्याला 10वं उदाहरण दिले,
1 3 9 27 81. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय पहा. आता पहा इथं काय आहे, प्रत्येक संख्येला 3 ने गुणायचंय. 3 1 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. आता आपण 81 त्रिक करूया. 81 गुणिले 3, 3 1 3, 3 8 24. म्हणजे आपली पुढची संख्या काय आली, 243. 243 ला परत आपल्याला काय करायचंय, 3 ने गुणायचंय. 243 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, हाताला 1, 3 1 3, 3 2 6 ने 7. पुढची संख्या आली 729. परत 729 ला आपण काय करूया, 3 ने गुणूया. 729 गुणिले 3, 3 9 27, हातचे 2 आले, 3 2 6, 7 1 8, 3 7 21. म्हणजे आपली तिसरी संख्या आली 2187. अशा प्रकारे आपला हा सराव संच सोडून झालेला आहे. पुढील सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारे आपण इतरही विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओ सोबत.